प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. पुढचा प्रश्न आहे बघा, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द नाउन. म्हणजे नाउनचा एक योग्य असा फॉर्म वापरा, रूप वापरा फॉर द गिवन सेंटेन्स. नेहरूज काय? फॉर चिल्ड्रन. म्हणजे नेहरूंना मुलांबद्दल काय होतं ते? मेड हिम बी कॉल्ड चाचाजी. त्याच्यामधून त्यांना चाचा बोललं गेलं. मग नेहरूंची काय आहे मुलांबद्दल? तर अर्थात फॉन्ड म्हणजे आवड, हे ऍडजेक्टिव्ह आहे. बरोबर आहे ना? आणि इकडे ज्या अर्थी आपल्याला अपॉस्ट्रोफी एस दिलाय त्या अर्थी इथे नाउन पाहिजे आणि ते तिथे विचारलंय. बरोबर आहे? नाउन करत असताना हे तर ऍडजेक्टिव्ह आपल्याला समजलं, त्यामुळे हा पर्याय येणार नाही, हा ऍडव्हर्बचा असतो. आता हे दोन नाउन उरलेत. पण हे बघा फाउंडर आहे. फाउंडर म्हणजे जो संस्थापक असतो ना तो आहे. हे चालणार नाही. अर्थातच फॉन्डनेस, नेस लागल्यानंतर ऍब्स्ट्रॅक्ट नाउन तयार होत असतं ऍडजेक्टिव्हचे. आपल्याला माहिती आहे उत्तर आहे फॉन्डनेस. ओके. नेक्स्ट बघा इथे काय दिलंय? चूज द डिटरमायनर, मोस्ट सुटेबल डिटरमायनर फॉर द गिवन सेंटेन्स. डिटरमायनर म्हणजेच ऍडजेक्टिव्हज. द कपल डझंट हॅव डॅश मनी. म्हणजे त्या जोडप्याकडे पैसे नाहीयेत. आता ते काय आहे ते इथे दिलंय. बट दे आर एक्स्ट्रीमली हॅपी विथ इच अदर. पण ते एकमेकांबरोबर खूपच सुखी आहेत. म्हणजेच आता काय, त्यांच्याकडे जास्त पैसे नसणार हे तर दिसतंय. मग द कपल डज नॉट हॅव, इथे लिटिल मनी येणार आहे का मेनी मनी येणार आहे, प्लेंटी येणार आहे का मच येणार आहे? तर लिटिलचा उपयोग म्हणजे काहीच नाही. म्हणजे हे पण निगेटिव्ह आणि हे पण निगेटिव्ह. तर दोन निगेटिव्ह कधी वापरली जात नाही, त्यामुळे अर्थात हे येणार नाही. मनी हे अनकाउंटेबल नाउन आहे, त्यामुळे मेनी चालणार नाही. प्लेंटी नुसतं वापरत नाही, तर प्लेंटी ऑफ अशी फ्रेज आहे, त्यामुळे अर्थात हे पण चालणार नाही. म्हणजे हे बरोबर आहे. काय बघा, त्या जोडप्याकडे खूप पैसे नव्हते पण ते एकमेकांबरोबर सुखी होते. ओके, त्यामुळे उत्तर आहे डी. नेक्स्ट बघा, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ एन ऍडजेक्टिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. ऍडजेक्टिव्ह आता काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. द चिल्ड्रन रोअर्ड विथ लाफ्टर. रोअर्ड म्हणजे गर्जना करणे. म्हणजे इथे इतक्या जोरजोराने हसत होते हे व्यक्त करण्यासाठी इकडे रोअर वापरलेला आहे. द चिल्ड्रन रोअर विथ लाफ्टर ऍट हिज डॅश डॅश स्टोरीज. मग आता स्टोरीज अर्थातच नाउन आहे आणि त्याच्या अगोदर अर्थात ऍडजेक्टिव्ह पाहिजे. मग फन स्टोरीज असतात का? तर फन हे मुळातच नाउन आहे, त्यामुळे ते चालणार नाही. तर अर्थात फनी स्टोरीज असं पाहिजे. फनियर का चालणार नाही? कारण इथे कोणाबरोबर कंपॅरिझन केलेलं दिसत नाहीये. आणि ज्यावेळी कंपॅरिझन केलेले दिसत नाही त्यावेळेला उगाच असं कंपॅरेटिव्ह ऍडजेक्टिव्ह परीक्षेमध्ये कधीच वापरू नये. कळते? आणि फन फेअर म्हणजे जत्रा, त्यामुळे हे तर अजिबात चालणार नाही. ओके, पुढे जाऊया. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द मॉडल ऑक्झिलरी वर्ब. म्हणजे सहाय्यकारी क्रियापदावरती मॉडल ऑक्झिलरी प्रश्न विचारलाय फॉर द गिवन सेंटेन्स. आय डॅश हॅव टू गो टू दिल्ली ऑन थर्सडे. म्हणजे मला गुरुवारी दिल्लीला जावं अर्थात लागेल म्हणून आहे. आणि याच्यामध्ये इथे दिलेले जे पर्याय आहेत त्याच्यामध्ये अर्थातच हा पर्याय फक्त बरोबर दिलेला आहे, पण याच्यामध्ये एक पण पर्याय चालणार नाही. इकडे मे हॅव टू गो म्हणजे माईटच्या ऐवजी मे असलं असतं तर चाललं असतं, आणि इथे विल हॅव टू जर असलं असतं तर हे सगळ्यात जास्त बरोबर होतं. परंतु म्हणजे काय, याचा अर्थ फक्त असा आहे की मला गुरुवारी दिल्लीला जावंच लागेल असं येते. आणि त्यासाठी ऍक्च्युली मस्ट हे जे सहाय्यकारी क्रियापद आहे त्या सहाय्यकारी क्रियापदाचं फ्युचर म्हणून विल हॅव टू वापरणं हे सगळ्यात संयुक्तिक आहे. मग इकडे असं काही निश्चित नसताना माइट हॅव टू असं वापरलं जात नाही, त्यामुळे हा प्रश्नच ऍक्च्युली चुकलेला आहे. ओके, चला नेक्स्ट बघूया. चूज द मोस्ट सुटेबल कंजंक्शन. आपल्याला उभ्यान्वयी अव्ययावरती दिलंय टू कम्प्लीट द गिवन सेंटेन्स. ते दिलेलं वाक्य त्याच्यासाठी एक कंजंक्शन वापरायचं आहे. आणि या कंजंक्शन मध्ये आपल्याला दिसतंय बघा, आय हॅव बीन टू लंडन म्हणजे मी लंडनलाच आहे. आय मेट यू लास्ट, तू मला भेटला. मग अर्थात काय होईल, कारण तू मला भेटला फॉर चालणार नाहीये. तर इथे सगळ्यात बरोबर आहे ते म्हणजे सिन्स. म्हणजे मी लंडनलाच आहे सिन्स आय मेट यू लास्ट. जेव्हा तुम्हाला शेवटी भेटला तेव्हापासून मी लंडनला आहे असा त्याचा अर्थ आहे.
सिन्स हे ज्या वेळेला कंजंक्शन म्हणून वापरलं जातं त्यावेळी या सिन्स नंतरचा जो क्लॉज असतो हा नेहमी सिंपल पास्ट मध्येच असला पाहिजे. हा जर तुम्हाला परफेक्ट प्रेझेंट किंवा परफेक्ट पास्ट मध्ये जर दिसला तर तो चूक समजायचं. एवढं फक्त लक्षात ठेवा. सिन्स कंजंक्शन म्हणून असेल तर तिकडे सिंपल पास्ट पाहिजे. ओके, चला नेक्स्ट बघूया. आउट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स खाली जे दिलेले पर्याय आहेत आयडेंटिफाय द कॉम्प्लेक्स सेंटेन्स. याच्यामध्ये कॉम्प्लेक्स म्हणजे मिश्र वाक्य कुठले आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. चला बघूया आपण मिश्र वाक्य कुठलं आहे. द होल एक्सटेंडेड फॅमिली अराइव्ड इन लखनौ. सगळी जी फॅमिली होती ती सगळी ती इन लखनौ आली आहे लखनौमध्ये फॉर देअर हॉलिडे. त्यांच्या सुट्टीसाठी आलेली आहे. आणि इकडे आपल्याला दिसतं की हा एकच सब्जेक्ट आहे पूर्ण आणि हा वर्ब आहे म्हणजे एकच सब्जेक्ट आणि एकच वर्ब आहे. त्यामुळे अर्थातच आपल्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स पाहिजे. हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स नाहीये, सिंपल सेंटेन्स आहे. पुढचं बघा. द फॅमिली हॅड फिनिश्ड विथ लंच म्हणजे त्या कुटुंब जेवलं. अँड दे ऑल, अँड आहे म्हणजे हे अर्थातच कंपाऊंड सेंटेन्स आहे. अँड दे ऑल वेंट फॉर साईट सीइंग आणि ते सगळे साईट बघण्यासाठी गेले. आता ते पण कॉम्प्लेक्स नाही, कंपाऊंड सेंटेन्स आहे. पुढचं बघा. फिलिंग नॉशिएटेड म्हणजे अगदी किळस येऊन सीमा फेंटेड इन द सिनेमा हॉल. ती सिनेमा हॉलमध्ये जी सीमा होती ती फेंट म्हणजे बेशुद्ध पडणे म्हणजे किळस येऊन सीमा ही सिनेमा हॉलमध्ये बेशुद्ध पडली. काही काही ना ते नाही का रक्ताची वगैरे अशी खूप हे होते किळस येते आणि चक्कर बिक्कर येते त्या प्रकारचा प्रकार आहे तो. थोडक्यात इकडे हे ऍडजेक्टिव्ह फ्रेज आहे आणि इकडे पण हा सब्जेक्ट वर्ब एकच आहे त्यामुळे हे पण कॉम्प्लेक्स सेंटेन्स नाहीये. हे आहे सिंपल सेंटेन्स आहे. हे कंपाऊंड होतं, हे सिंपल आहे पहिलं, हे पण सिंपल आहे. ओके, आता पुढचं बघा. अ व्हेरी इलॅबोरेट डिनर हॅड बीन अरेंज्ड ऍट नाईट म्हणजे रात्री खूप मोठं असं जेवणाची व्यवस्था केली गेली होती म्हणजे आता हे पण सिंपल सेंटेन्स आहे. तर अशा प्रकारे ह्याच्यामधलं कुठलंही सेंटेन्स हे कॉम्प्लेक्स नाही त्यामुळे हा प्रश्न कॅन्सल व्हायला पाहिजे होता. परंतु हे उत्तर त्याच्यामध्ये बरोबर दिलेलं आहे आणि हे उत्तर चूक आहे कारण का हा सिंपल सेंटेन्स आहे. कारण का इथे पूर्ण वाक्य नाहीये, ही फ्रेज आहे. ओके, त्यामुळे उत्तरच चुकलेलं आहे, हा प्रश्नच चुकलेला आहे. हा इथे काहीतरी वेगळं जर असलं असतं ना तर मग म्हणजे आता इथे आपल्याला कंपाऊंड मिळालं तर ह्याच्यावरची इकडे आयडेंटिफाय द कंपाऊंड सेंटेन्स असलं असतं ना तर चाललं असतं. का बघा, कारण का हा सिंपल आहे, हा सिंपल आहे, हा पण सिंपल आहे. त्यामुळे कंपाऊंड सेंटेन्स असलं असतं तर अर्थातच हा प्रश्न चालला असता. ओके, अर्थातच हे कॅन्सल व्हायला पाहिजे होतं पण कॅन्सल झालेलं नाहीये. पुढचा प्रश्न बघा. आउट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स खाली दिलेले जे काही ऑप्शन्स आहेत चूज द सेंटेन्स. असं एक वाक्य निवडा दॅट इज पंक्च्युएटेड करेक्टली. पंक्च्युएशन वरती प्रश्न आहे. द पायलट क्राईड. क्राईड म्हणजे ओरडणे हे लक्षात ठेवा, कळलं. द कॅमल स्मेल वॉटर अँड ग्रास अँड ओएसिस इज नियर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्यानंतर ओरडला म्हणजे आपल्याला इथे पण कॉमा करून इन्व्हर्टेड कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट असं पाहिजे, हे लक्षात आलं पाहिजे. क्रायचा अर्थ रडणे नाही, ओरडणे लक्षात ठेवा. अर्थातच हे चालणार नाही. पुढचं बघूया. आणि परत इकडे जे दिलंय मध्येच इकडे हे सगळं चुकीचं आहे. काय ते बघा. द पायलट क्राईड म्हणजे तो ओरडला. काय द कॅमल स्मेल इथे मध्येच काय संबंधच येत नाही. उंटाना वास आला काय म्हणजे तिथेच त्यांनी जे उद्गारवाचक चिन्ह दिले त्यामुळे अर्थातच हे पण चालणार नाही. नंतर द पायलट क्राईड हे बरोबर आहे. इथे हे पण बरोबर आहे. द कॅमल स्मेल वॉटर अँड ग्रास अँड ओएसिस इज नियर. इथे प्रश्नचिन्ह आहे, इथे प्रश्नचिन्ह नको होतं त्यामुळे इथे हे पण चुकीचं आहे. अर्थात हा पर्याय बरोबर. बघा आहे का. द पायलट क्राईड आणि इकडे डॅश द कॅमल स्मेल वॉटर अँड ग्रास अँड ओएसिस इज देअर. इकडे हे चुकून झाले, इकडे पूर्णविराम पाहिजे तर इथे पूर्णविराम पाहिजे, हे चुकून झालेलं आहे. आणि ओएसिस जवळच आहे म्हणजे तो एक लक्षात ठेवा. ज्या वेळेला आपण एक्सक्लेमेटरी मार्क वापरत असतो तर जनरली सगळ्यांना असं वाटतं की तिकडे अलास ओ हुर्रा असं काहीतरी पाहिजे. मित्रांनो लक्षात ठेवा या संपूर्ण वाक्याचा भाव बघायचा असतो आणि उद्गारवाचक चिन्ह फक्त त्याच वेळी वापरायचं असतं असा अर्थ नाहीये. मला ज्या वेळेला एकदम अचानक काहीतरी मनामधनं भाव येतो आणि त्यावेळेला मी ओरडून काहीतरी बोलतो ना त्यावेळी तिथे उद्गारवाचक चिन्ह असतं.
एवढं फक्त लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला हे वाक्य समजेल की इथे उद्गारवाचक चिन्ह इकडे यायला पाहिजे. ओके, चला पुढे जाऊया. आर्टिकल्स वरती प्रश्न विचारलाय बघा. काय दिलाय? चूज अप्रोप्रिएट आर्टिकल्स फॉर द गिव्हन सेंटेन्स. खालील वाक्यासाठी ते आपल्याला करायचं आहे. ITDC म्हणजेच काय? तर इंडियन टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. मग द ITDC एस्टॅब्लिश्ड बाय, म्हणजे हे जे इंडियन टुरिझम डेव्हलपमेंट होतं त्याची स्थापना बाय आहे, अर्थात द गव्हर्नमेंट ऑफ. याला दच पाहिजे का? कारण का सरकार एकमेव असतं आणि एकमेव गोष्ट असतं त्याला द वापरायचं असतं. मग इथे द असलेले पर्याय फक्त 2 आहेत बघा, त्यामुळे हा आणि हा पर्याय निघून जाईल. आता आपल्याला पुढचं बघायचं आहे. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया विथ अ व्ह्यू. फ्रेजच येते विथ अ व्ह्यू असतं, त्यामुळे द च्या नंतर अ फक्त इथे दिसतंय, त्यामुळे हा पर्याय बाद झाला. हा फक्त बरोबर आहे. कारण का? एक काय दृष्टिकोन असा घेऊन काय प्रमोटिंग इंटरनॅशनल टुरिझम, की आंतरराष्ट्रीय जो काही पर्यटन आहे ना ते वाढावं, हे डोळ्यासमोर ठेवून त्यांनी इंडियन टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची स्थापना केली असं सांगायचं इकडे. ओके, विथ अ व्ह्यू टू प्रमोटिंग इंटरनॅशनल टुरिझम हॅज काय? तर अर्थात आता इथे येणार आहे अ व्हेरी सिग्निफिकंट रोल टू प्ले. कारण का? ज्या वेळेला परकीय लोक म्हणजे कुठलेही फॉरेन टुरिस्ट ज्या वेळेला आपल्याकडे येतात त्यावेळेला अर्थात आपल्याला परकीय चलन मिळतं आणि पैसे पण जास्त इथे प्रत्येकाचे ते मोजत असतात. ओके, त्यामुळे इथे पर्याय बरोबर आहे तो द अ. नेक्स्ट बघूया. चूज द ऑप्शन विथ द अप्रोप्रिएट सफिक्स. प्रिफिक्स सफिक्स वरचा प्रश्न आहे. इथे सफिक्स विचारलेला आहे. सफिक्स हे नंतर लागत असतात शब्दाच्या टू कंप्लीट द गिव्हन सेंटेन्स. बघा काय? द पॅरेंट्स वर फिल्ड विथ एक्साइट. काय? मेंटच असणार अर्थात. त्यामुळे सगळे जे पालक होते ते अक्षरशः एक्साइटमेंटनी म्हणजे त्यांना खूप भरून आलं होतं. वेन दे हर्ड, ज्यावेळी त्यांनी ऐकलं काय? अबाउट देअर सन्स सक्सेस स्टोरी, म्हणजे सक्सेसफुल असणार आहे. म्हणजे वाक्य वाचता वाचता जर इंग्लिश समजलं तर आपल्याला लगेच समजायला लागतं की इकडे मेंट आणि फुल पाहिजे, म्हणजेच पर्याय डी हा इथे बरोबर आहे. ओके, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ टेन्स फॉर द गिव्हन सेंटेन्स. याच्यासाठी आता कुठला टेन्स वापरायचा आहे ते बघायचं आहे. बघा, द कंट्री रॅपिडली ॲज अन इको टुरिझम हॉटस्पॉट. म्हणजे हा देश आहे तो इको टुरिझम हॉटस्पॉट म्हणून काय ते आता यायचंय. अर्थात इकडे द कंट्री आहे त्यामुळे इकडे इज इमर्जिंग म्हणजे इज रॅपिडली इमर्जिंग एवढंच फक्त बरोबर येणार आहे. याचं कारण का? बघा, हॅज बीन रॅपिडली इमर्जिंग असं येणार नाही. कारण का? हॅज बीन वापरण्यासाठी इथे काहीतरी काच टाइम फ्रेज असायला पाहिजे होती, ती इथे दिसत नाही, हाही पर्याय चालणार नाही. हॅड इमर्ज म्हणजे झालं होतं का? तर असं काही नाहीये, हाही पर्याय चालणार नाही. इज बिंग पॅसिव्ह नाहीये, कोणी त्याला असं काही काढत नव्हतं, त्यामुळे हाही पर्याय चालणार नाही. त्यामुळे इज इमर्जिंग हा सगळ्यात योग्य पर्याय आहे. ओके, चला नेक्स्ट बघूया. चूज द ऑप्शन विथ द अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग फॉर द गिव्हन सेंटेन्स. काय दिलंय बघा, यू आर नॉट हर्ट. क्वेश्चन टॅग द्यायचा आपल्याला, खूप सोपं आहे. एक तर आरंट आहे म्हणजे पुढे आर पाहिजे, हे तर निश्चित आहे. कारण का? इथे नकारार्थी म्हणजे होकारार्थी आणि यू पाहिजे, त्यामुळे आर यू आणि मग क्वेश्चन मार्क. कुठे बघा, इथे नाहीये, इथे नाहीये, इथे नाही, इथे. त्यामुळे पर्याय डी उत्तर आहे. एकदम सोपं आहे. नेक्स्ट बघा, चूज द अप्रोप्रिएट प्रपोजिशन. आता इथे प्रिपोजिशन विचारले फॉर द गिव्हन सेंटेन्स. ओके, इनिशियली म्हणजे सुरुवातीला प्रोग्रेस मे बी स्लो. कदाचित प्रगती कमी असू शकते. बट नेव्हर गिव्ह अ चाइल्ड हु इज नॉट रीडिंग. तर मोस्टली आपल्याला माहिती आहे गिव्हच्या नंतर आपण अप वापरतो, बरोबर आहे. तर इकडे गिव्ह आउट ऑफ अर्थातच चालणार नाही. गिव्ह अप ॲट अ चाइल्ड असं नसतं, गिव्ह ओव्हर पण नाही. तर इथे पाहिजे गिव्ह अपॉन, म्हणजे त्याला ना असं सोडून द्यायचं नाही, म्हणजे त्याला ना तुम्ही पुश करत राहिलं पाहिजे, अशा अर्थाची जी फ्रेज आहे ती आहे गिव्ह अप ऑन. म्हणजे त्याला
नाही करत आहे, मग आता आपण एकदम हतोत्साह झालोय, आता काही उत्साह नाही, जाऊ दे पोरगं कधी वाचायला शिकणार कोणास ठाऊक, तर असं करू नये असं इथे सांगितलेलं आहे. त्यासाठी गिव्ह अप ऑन अ चाइल्ड हु इज नॉट रीडिंग, म्हणजे जो वाचत नाहीये त्याला असं सोडून देऊ नये की हळूहळू तो प्रगती करेल. ओके. नेक्स्ट आहे बघा, चूज अप्रोप्रिएट आर्टिकल्स फॉर द गिव्हन सेंटेन्स. आता इथे आर्टिकल्स वापरायचे. काय दिलंय बघा, ब्रह्मपुत्रा रिव्हर, लगेच प्रत्येकाला आलं असणार आहे, कारण का नदीला नेहमी द आर्टिकलच लागतं, त्यामुळे इकडे दच येणार आहे, त्यामुळे हा पर्याय आणि हा पर्याय निघून जाणार आहे. आता उरलेत हे. मग द ब्रह्मपुत्रा रिव्हर, आसाम्स लाईफलाईन, आसामची ती लाईफलाईन आहे, जीवनरेखा आहे, हॅज टर्न मडी, म्हणजे त्याच्यामध्ये सगळं गढूळ झाली आहे, आणि इट्स वॉटर हॅज चेंज कलर, आणि त्याच्या पाण्याचा रंग बदलला आहे. विच इज कॉज फॉर अलार्म, म्हणजे कॉजेस म्हणजे असे अनेक कारण असतात ना, का फक्त मडी होण्याचं, गढूळ होण्याचं कारण काय, तर फक्त पाऊसच आहे का, तर त्याच्यावर प्रदूषण वगैरे असं सगळं काही असू शकतं. त्यामुळे अर्थात तिथे अनेकांपैकी एक ते एक कारण आहे, म्हणून तिकडे अ आलं पाहिजे, म्हणून हा पर्याय निघून जाणार आहे आणि येणारे द आणि अ. ओके, कारण का अनेकांमधलं एक कारण आहे. इकडे एकवचन हे लक्षात घ्या, आणि ते एकवचन असल्यामुळे इथे आपल्याला चा उपयोग करावा लागणार आहे, कारण का अनेक कॉजेस पैकी एक ते कारण आहे. ओके. चूज द ऑप्शन विथ द अप्रोप्रिएट सफिक्स. आता परत सफिक्स विचारलेला आहे टू कंप्लीट द गिव्हन सेंटेन्स. काय बघूया. द यंग बॉय वॉज ऑप्टिमिस्ट, लगेच प्रत्येकाला असेल ऑप्टिमिस्टिक, कारण का आपल्याला ते पाठच असतं. ओके. द यंग बॉय वॉज म्हणजे तो कसा होता, आशावादी होता. अबाउट हिज टेस्ट मार्क, त्याला जे काही टेस्ट मध्ये मार्क यायचे होते ना, त्याच्याबद्दल तो आशावादी होता. ॲज ही हॅड पुट इन मेनी अवर्स ऑफ स्टडी बिफोर टेकिंग इट, म्हणजे ती परीक्षा देण्याच्या अगोदर, परीक्षेच्या अगोदर नेहमी टेक टेस्ट वापरतात ना, हे लक्षात ठेवा. म्हणजे टेक अ टेस्ट किंवा टेक ॲन एक्झाम, तर तुम्ही विद्यार्थी आहात ना, तुम्ही परीक्षा घ्यायची असते. आपण मराठीमध्ये म्हणतो आपण परीक्षा देतो, म्हणजे विद्यार्थी हा परीक्षा देत असतो, पण इंग्लिशमध्ये मात्र विद्यार्थी हा परीक्षा घेत असतो आणि शिक्षक त्याला ते देत असतात. त्यामुळे टेक अ टेस्ट असं ज्यावेळी असेल त्यावेळी तुम्ही स्टुडंट आहात, हे लक्षात ठेवा. आणि मी मात्र टीचर असल्यामुळे मी म्हणेन आय एम गिव्हिंग अ टेस्ट, म्हणजे मी तुम्हाला टेस्ट देतोय, मी काढलेली टेस्ट तुम्हाला देतोय. तर हा एक फरक आहे, तो लक्षात ठेवा जाता जाता. म्हणून म्हणजे तो आशावादी होता, त्यामुळे इथे बी आलं पाहिजे, बाकीचं काहीही चालणार नाही. ओके. त्यामुळे ऑप्टिमिस्टिक अबाउट हिज टेस्ट मार्क, तो त्याच्या मार्क्स बद्दल आशावादी होता, कारण का त्यांनी परीक्षा घेण्याच्या म्हणजे परीक्षा देण्याच्या अगोदर अनेक तास त्यांनी अभ्यास केला होता. हू ही हॅड पुट इन असं दिलेलं आहे. पुढचं दिलंय बघा, चूज द अप्रोप्रिएट प्रेपोजिशनल फ्रेज. प्रेपोजिशनची एक फ्रेज काय आहे ते आपल्याला बघायचं आहे फॉर द गिव्हन सेंटेन्स. काय दिलंय बघा, मेरी ओव्हरकेम हर सॉरो हर चिल्ड्रन, म्हणजे मेरी ही त्याच्या दुःखातून ती बाहेर आली. ओव्हरकम म्हणजे एखाद्यावर मात करणे, म्हणजे मेरीने तिच्या दुःखावरती मात केली. हर चिल्ड्रन म्हणजे अर्थात तिच्या मुलांसाठी केलेलं आहे. म्हणजे इथे फॉर द सेक याची एक फ्रेज ठरलेली आहे, ती पूर्ण प्रेपोजिशनल फ्रेज आहे, ती अशीच आहे, फॉर द सेक ऑफ, त्यामुळे तीच फक्त येते. त्यामुळे इथे ऑन असलेलं, बाय असलेलं आणि विथ असलेलं अजिबात चालणार नाही. पर्याय बी हे याचं उत्तर आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे प्रश्न बघितले. तुम्हाला एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा आणि आपला द मास्टर की टू इंग्लिश हे आपला ॲप आहे, गुगल प्ले स्टोअरवरनं ते तुम्ही डाउनलोड करू शकता. खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे. ते ॲप डाउनलोड करून त्याच्यामध्ये सरळ सेवेचा, की जो तुम्हाला कॉर्पोरेशनच्या परीक्षेसाठी उपयोग पडेल असा कोर्स आहे, तो घ्या आणि मार्क्स मिळवा आणि यशस्वी व्हा. थँक्यू. पुढच्या लेक्चरमध्ये अजून पुढील 10 प्रश्न मी घेऊन येतोय.